दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। रोहा तालुक्यातील सुतारवाडीतील गीताबाग कार्यालयात म्हसळा तालुक्यातील शिवसेनेचे प्रसाद बोरले, स्वप्नील चांदोरकर, इम्रान काजी, हेमंत कांबळे, नामदेव धुमकर, इम्तियाज मुकादम यांच्यासह विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला। पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी परिवारात स्वागत केले आणि पक्ष कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। पक्षात नव्याने सहभागी झालेल्या सहकाऱ्यांशी संवाद साधताना पक्षाची विचारधारा, पक्ष नेतृत्वाचे कार्य आणि विकासाचा दृष्टिकोन तळागाळापर्यंत पोहोचवून म्हसळा तालुक्यात पक्षविस्तार आणि संघटन मजबूत करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले। तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षातील सर्व जुन्या नव्या सहकाऱ्यांनी एकजुटीने आणि निष्ठेने प्रचार कार्यात कार्यरत राहावे असे आवाहन केले। या प्रसंगी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, महिला कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं तर महेंद्र दळवींच्या बालबुद्धीचा मला खरेच कीव आहे। स्वतः चिटर आमदार आहेत, त्याच्यामुळे त्याच चष्म्यातनं सगळ्यांना ते तशा पद्धतीने पाहतात। तटकरे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, महायुतीच्या प्रमुख घटक पक्षाचे नेते आहेत। त्यांचे आणि आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी असतील, अमितभाई असतील, यांच्यासोबत घनिष्ठ संबंध आहे। म्हणून का आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहोत असं जर ते म्हणत असतील तर ते चुकीच आहे। गेले 25 वर्षाहून अधिक कालखंड ते शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत युतीमध्ये होती। आम्ही असं कधीच म्हटलं नाही की त्यांच्यासोबत असलेली काही नेते मंडळी उद्या कुठल्या पक्षात प्रवेश करतात। शेवटी आम्ही काम करत असताना एका विचारधारेतनं काम करतोय। आता टीका करण्याच्या साठी त्यांच्याकडे काय उरलेलं नाही। त्याच्यामुळे लोकांमध्ये जाऊन साहेबांच्या विषयी वेगवेगळं भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। अल्पसंख्याक समाजामध्ये गेलं की असं बोलतात, उद्या बहुजन समाजामध्ये गेलं की मग वेगळं भाषण महेंद्र दळवी त्या ठिकाणी करतायत। त्यामुळे त्यांनी त्यांचं जे विचार आहेत ते आधी सुस्पष्ट करावे। लोकशक्ती लाईव्हसाठी धम्मशील सावंत, सुधागड। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।